सर मला माझ्या SIP ची अमाऊंट कळाली. 15,000ची जरी SIP केली तरी माझी लाईफ सॉर्टेड आहे. SIPचा हिशोब केला तू लाईफचा हिशोब केला आहे का? हे कसं? हे बघ, तू म्हणतोय 15,000ची SIP केली तर काही वर्षांमध्ये माझा मोठा कॉर्पस तयार होणार आहे. पण आपल्या तेवढा एकच गोल नाही ना. काही वर्षात लग्न आहे, घराचे खर्च आहे, मुलांचं शिक्षण आणि रिटायरमेंट, एवढ्या गोल्स आहे. यानुसार तू प्लॅनिंग केली आहे का? मी तर माझ्या कॉर्पसचेच पैसे वापरेल. बरोबर, पण आपले गोल्स आहे एका टाइमला नाही ना, सगळे वेगवेगळे. काही 4 वर्षांनी, काही रिटायरमेंटचे, काही मिड टर्म आहे. म्हणून प्रत्येकाचा इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आणि कॉर्पस आपल्याला वेगळा प्लॅन करायला हवा, आणि तर मग आपण कॉर्पस मधून याला पैसे वापरू शकतो. SIP कॅल्क्युलेटर कधी आपल्याला गोल ओरिएंटेड प्लॅनिंग करून नाही देत. जेवढा आपल्याला गोलसाठी टाइम आहे त्या अकॉर्डिंगली प्लॅन केला पाहिजे, म्हणजे आपली टोटल फायनान्शियल प्लॅनिंग होऊन जाते. SIP केली म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग नसते. ओके. रील्स बघून, व्हॉट्सअपवर वाचून किंवा मित्राच्या सांगण्यावरून कधी SIP अमाऊंट करू नका.